प्रणिती मुलांना शाळेत सोडून घरी येऊन नुकतीच बसली होती. इतक्यात जाधव काकींचा फोन आला. प्रणिती, तुझ्या बाबांची 2-4 दिवस झाले तब्येत ठीक नाहीये, तर तू येथून त्यांना घेऊन जा. एकटेच असतात, ते अशक्तही झाले आहेत. स्वतःची कामे त्यांना आता जमत नाहीत. आम्ही शेजारी आहोत, आमचं लक्ष असतं त्यांच्याकडे, पण शेवटी आपली माणसं सोबत असणं गरजेचं आहे. आणि शेवटी उतरतं वय आहे. आपल्या मुलांसोबत राहतील तर ते चांगलं आहे. त्यावर प्रणिती म्हणाली, ठीक आहे काकी, लवकरच आम्ही तिकडे येतो आणि बाबांना आम्ही आमच्यासोबत घेऊन येऊ. त्यानंतर प्रणितीने मग इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी बोलून फोन ठेवून दिला आणि आपल्याच विचारात हरवून गेली. बाबांच्या काळजीने तिला अस्वस्थ वाटत होतं. आई होती तेव्हा काही काळजी नव्हती. दोघेही मस्तपैकी एकमेकांच्या साथीने चांगले राहत होते. आपले म्हातारपण घालवत होते. पण आईच्या निधनानंतर घराचा आधार हरपला. खऱ्या अर्थाने बाबा एकटे पडले. जेव्हा आई होती तेव्हा ते दोघेही एकमेकांची खूप काळजी घ्यायचे, एकमेकांना जपायचे. पण आईच्या अचानक जाण्याने सर्वात जास्त धक्का बाबांना बसला. खूप कष्ट करून ते इथेपर्यंत पोचले होते. आई गेल्यानंतर बाबांनी एकटेच राहण्याचा निर्णय घेतला. प्रणितीला 2 भाऊ होते. गावाकडे वडिलोपार्जित घर आहे, तेथेच ते राहत होते. तिघांचेही लग्न झाले होते. प्रणिती व तिचा लहान भाऊ सोहम मुंबईमध्ये राहत होते, तर मोठा भाऊ अमेरिकेमध्ये राहत होता. त्यांची गावी अगदी कधीतरी येणे जाणे असायचे. गावी आई गेल्यानंतरही लगेच तो काही आला नाही. काही दिवसांनी आला. मोठ्या मुलाचे असे वागणे बाबांना अजिबात आवडले नाही. त्यामुळेच त्यांनी एक निर्णय घेतला. आई गेल्यानंतरही मुले आपल्या आईसाठी येऊ शकत नाहीत. अशा मुलांना आपलेही ओझे कशावरून होणार नाही. त्यापेक्षा आपण एकटेच गावी राहिलेले बरं. त्यामुळे ते एकटेच गावी राहायचे. जेव्हा आई होती तेव्हा छोट्या मुलाला मुंबईमध्ये घर घेण्यासाठी पैशांची गरज पडली. तेव्हा बाबांनी गावाकडचे शेत विकून त्याला पैशांची मदत केली होती आणि त्यामधीलच काही रक्कम स्वतःजवळ शिल्लक ठेवून ते आतापर्यंत त्यांचा उदरनिर्वाह करत होते. मुंबईला येण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणूनच जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत गावीच राहण्याचे त्यांनी ठरवलेले होते. गावी जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन रमायचे. शेजारच्या काकी पण त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या. बहीण भावांचा संसार पण आनंदात चालला होता. सर्व काही सर्वांचं ठीक होतं. दुसऱ्या दिवशी प्रणितीने सोहमला फोन केला. बाबांच्या तब्येतीविषयी सांगितलं आणि येत्या रविवारी जायचं आहे असं देखील सांगितलं. ठरल्याप्रमाणे रविवारी प्रणिती व सोहम गावी जाण्यास निघाले. प्रणितीचा नवरा वकील होता. चांगला कमवता होता. मुंबईमध्ये चांगले मोठे घर बंगला होता. तर सोहमची पत्नी जॉब करत होती. रविवारचा दिवस म्हणजे आरामाचा दिवस म्हणून तिने त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. संपूर्ण प्रवासामध्ये सोहम शांत, उदास व गप्पच बसल्याचे प्रणितीला जाणवत होते. ती म्हणाली, इतका परेशान नको होऊ. काळजी करण्यासारखं काही झालं नाही. त्यांचे वय झाले आहे. थोडं अशक्त वाटत आहे. ठीक होऊन जातील. आजारपण काही सांगून येत नाही. तू उगाच नाराज होऊ नकोस, काळजी करू नकोस. सोहम वैतागूनच बोलला. सर्व व्यवस्थित चालू होतं. माहिती नाही बाबांच्या तब्येतीला अचानक काय झालं आता. दवाखाना वगैरे काही करायचं असेल तर पैसे कुठून आणणार. गावीसुद्धा फक्त घर आहे, कारण बाबांनी तर कमी पैशात तेव्हा शेती विकली आणि त्या काकांनी लगेच हडप केली. आज त्या शेतांची किती किंमत मिळाली असती. सोहमचे बोलणे ऐकून प्रणिती आश्चर्यचकित होत बोलली, हे तू काय बोलत आहेस. बाबांचं आता वय झालं आहे, तर आजारी पडू शकतात. त्यांच्या हातात आहे का. आई गेल्यानंतर इतके वर्ष त्यांनी स्वतःच एकट्यांनीच दिवस काढले. एकटेच राहिले. त्यांनी आपल्याला कोणालाच त्रास दिला नाही. आणि हे विसरू नकोस, ते शेत तेव्हा तुझ्यासाठी, तुला मुंबईत घर घ्यायचं होतं म्हणून त्यांनी विकलं होतं. बाबा तेव्हा नाहीच म्हणत होते, पण आईने मायेपोटी आणि तुला हक्काचं घर मिळावं, तुला मदत व्हावी म्हणून आईने आग्रह केला. त्या पैशांचा उपयोग तुला झाला आणि आता आज हे तू असं बोलत आहेस. त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिलं आणि बाबा शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगलं वाटेल. सोहम बोलला, ताई तुला हे सांगणं खूप सोपं आहे. 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये कुठं ठेवणार आहे त्यांना.
बायकोची वेगळीच कटकट राहील. तिने तर साफ सांगून टाकलं आहे की ती बाबांचं काहीच करणार नाही. आणि तसं तर ताई, मुली सगळं मागायला लगेच उभ्या राहतात. करायच्या नावाने का मागे सरकतात? आजकाल मुलींचं शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतो. तू का नाही घेऊन जात बाबांना आपल्या घरी? इतका मोठा बंगला आहे, दाजींची लाखोची कमाई आहे, तर तुला कोणती अडचण आहे? आणि ते तुझेही बाबा आहेतच ना. तर राहू देत तुझ्याकडे थोडे दिवस. सोहमचं असं बोलणं प्रणितीला ठीक वाटलं नाही. पैसे घेताना कसा आश्वासन देत होता बाबांना, तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज असेल तर निसंकोचपणे फोन करा, मी त्वरित येईन आणि तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन. पण पैसे घेतल्यानंतर बाबांजवळ तो कधी परत फिरकला देखील नाही, विचारपूस करायला कधी आला नाही. पण तरीही समजूतदारपणा दाखवत व बाबांच्या प्रेमापोटी शांत होत प्रणिती म्हणाली, तू काळजी नको करू, मी घेऊन जाईन बाबांना माझ्या घरी. बरोबर आहे, मला काय कमी आहे? इतके मोठं घर आहे, नवरा रात्रंदिवस काम करतो, आपल्या सासऱ्यांना आश्रय तर देऊच शकत होता. बोलता बोलता ते गावच्या घरी पोचले. बाबांना बघून तिचे डोळे भरून आले. इतके अशक्त व लाचार दिसत होते ते. त्यांना मिठीत घेऊन म्हणाली, आधी फोन केला असता तर आधीच घ्यायला आली असती. बाबा म्हणाले, तुझा आपला संसार आहे, कशाला त्रास देऊ? आणि तसंही मुंबईत तुम्हा लोकांवर आश्रित होऊन जाईल मी. काही तासानंतर ठरल्याप्रमाणे प्रणिती बाबांना घेऊन आपल्या घरी आली. रात्रीचे सर्वांचे जेवण झाले. रात्री प्रणितीचा नवरा उशिरा घरी आले. तोपर्यंत बाबा व मुले झोपून गेले होते. जेवण करून निवांत झाल्यावर प्रणितीने नवऱ्याला म्हटलं, बाबांना मी इथेच घेऊन आले आहे. सोहमचे घर खूप छोटे आहे. तेथे बाबांना राहायला थोडी अडचण झाली असती, म्हणून मी बाबांना आपल्याच घरी घेऊन आले आहे. हे ऐकताच तिच्या नवऱ्याचा मूड एकदम बदलला. तो रागात म्हणाला, येथे घेऊन आले म्हणजे? तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे. मी मोठं घर हे वृद्धाश्रम उघडायला घेतलं नाही, आपल्याला राहायला घेतलं आहे. प्रॉपर्टीचे पैसे हडपताना विचार का केला नाही त्याने, की बापाचे पैसे घेत आहोत तर त्यांचं पण करावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. आता वेळ आली तर सरळ हात वर कसं काय करू शकतो तो? आणि लक्षात ठेव, मी रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमावतो, ते फालतू उडवण्यासाठी नाही. नवऱ्याचे हे रूप बोलणे प्रणितीसाठी नवीनच होतं. तुम्ही रात्रंदिवस गरजू लोकांना मदत करता, प्रत्येकाला न्याय मिळवून देता, तर माझ्या वडिलांसाठी तुमच्या घरात व हृदयात इतकी जागा नाही का? तर तो रागातच ओरडतच म्हणाला, माणसाला वकिलाची गरज पडते, त्याला त्याचं हक्काचं मिळवून देतो, त्याला न्याय मिळवून देतो व पैसेही घेतो. तर हा व्यवहार आहे, यात सेवेसारखं किंवा पुण्यासारखं काही नाही. हे माझं काम आहे, माझी रोजीरोटी आहे. तू 1-2 दिवसात तुझ्या वडिलांना सोहमच्या घरी सोडून आलीस तरच ठीक होईल. उगाचच नको त्या विषयावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. प्रणितीला आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. ज्या पतीचा ती इतका आदर करत होती, तो असं कसं काय बोलू शकतो? तिने आपल्या भाऊ व पतीवर इतका विश्वास ठेवला होता की तिने अगदी सुरुवातीपासूनच एक पैशांचा हिशोब ठेवला नाही. भावाला सुद्धा इतके पैसे शेताचे एकट्यानेच त्याने घेतले आहेत म्हणून कधी काही विचारलं देखील नाही. प्रणिती इतकी चांगली नोकरी करत होती. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळीच नवऱ्याने हे सांगून तिला नोकरी सोडायला लावलं की मी इतका कमवतो आहे तर तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला कोणत्याही गोष्टींची कमी पडणार नाही, तर आरामात राहून घरीच राहून मुलांचे संगोपन कर. पण आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्याजवळ, किंवा या इतक्या वर्षात घरात पूर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली असती तर इतके तर जमा झाले असते की वडिलांची स्वतःच्या हिमतीवर काळजी घेऊ शकले असते, त्यांना सांभाळलं असतं. खरं तर दर महिन्याला तिच्या नावावरच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, पण त्यांना न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती. प्रणिती हतबल होऊन विचार करू लागली. दोन्ही भावांकडून तिच्या हिस्स्याचे पैसे मागून घ्यावेत आणि बाबांना सांभाळावं, ज्याने कमीत कमी बाबांना तर सन्मानाने जगू शकले असते. पती आणि भावांना दोघांना रांगेत उभं करून खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते तिला. पण या प्रश्नोत्तराने नात्यांच्या घड्या विस्कळीत होऊन जातील आणि त्यानंतर जे होईल त्याने नातं टिकवणं अवघड होऊन जाईल.
दुसऱ्या दिवशी प्रणितीचा नवरा काहीच न बोलता कामावर गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन प्रणिती बाबांजवळ गेली तर ते सामान बांधून आधीच बसले होते. तेव्हा ते उदास स्वरात म्हणाले, माझ्यामुळे आपला संसार खराब करू नकोस. आणि आता ते माझे असे किती दिवस राहिले आहेत व किती नाहीत तेही माहिती नाही. म्हणूनच आता राहिलेले दिवस मी वृद्धाश्रमात राहतो. माझे वृद्धाश्रमामध्ये बोलणे झाले आहे. एक मित्र तेथेच राहतो. आता माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात ते लोक मला ठेवण्यास तयार होतील. हा पत्ता घे आणि मला तेथे सोडून ये आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ बाळा. बाबांच्या बोलण्याने प्रणितीला अपराधासारखं वाटलं. काय बोलावं काही समजेना. ती समजून गेली की बाबांचे शरीर कमजोर झाले आहे, मेंदू नाही. जावई कामावर जाण्याआधी भेटायलाही आले नाहीत. यावरून हे मात्र नक्की की सासऱ्यांचं येणं त्याला आवडलं नाही. काय उत्तर देणार? चुपचाप टॅक्सी बोलावून तिने दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला ती निघाली. पण त्यांच्या नजरेला नजर ती मिळवू शकत नव्हती की बाबांसोबत काही बोलण्याचे धाडस तिचे होत नव्हते. तेथे गेल्यानंतर बाबाच तिच्या उदास हतबल झालेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला हातात हात घेऊन म्हणाले, परेशान नको होऊ मुली. परिस्थितीवर आपलं कुठं नियंत्रण असतं. मी इथे राहीन, माझ्यासारख्याच समवयस्क लोकांमध्ये आनंदात राहीन. तू माझी काळजी करू नकोस. निश्चिंत मनाने घरी जा. काही वेळाने वडिलांचा निरोप घेऊन ती जड अंतकरणाने घरी परतली. पण तिचे लक्ष कशातच लागत नव्हते. उतारवयात आपण बाबांच्या सोबत राहू शकत नाही, त्यांची काळजी देखभाल घेऊ शकत नाही याची खंत तिला वाटत होती. बाबांना 2 मुले 1 मुलगी असतानाही त्यांच्यावर म्हातारपणामध्ये वृद्धाश्रमामध्ये राहण्याची वेळ आली याचे प्रणितीला राहून राहून वाईट वाटत होते. पण परिस्थितीपुढे व नात्यांपुढे ती हतबल झाली होती. कितीही मनातून इच्छा असली तरी वडिलांसाठी ती काहीच करू शकत नव्हती. बाबांना वृद्धाश्रमामध्ये सोडून आल्यानंतर तिचे कोणाशीच बोलायचे मन होत नव्हते. असाच एक आठवडा निघून गेला. त्या दरम्यान 1-2 वेळा तिने तिथे फोन केला होता बाबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी. पण अपराधपणाच्या भावनेत ती बाबांसोबत जास्त काही बोलू शकत नव्हती. 1 आठवड्यानंतर वृद्धाश्रमामधून फोन आला की बाबा आता या जगात राहिले नाहीत. सकाळचे 9 वाजले होते. मुलं शाळेत गेली होती. नवऱ्याला काय सांगावं, कारण त्याच्यावर तर काहीच फरक पडणार नाही. कोणाला निरोप तरी काय द्यावा. सोहम ऑफिसला गेला असेल असा विचार करून ती तिकडे एकटीच जाण्यास निघाली. संपूर्ण रस्त्यामध्ये अखंड अश्रूंची धार वाहत होती. ती खूप रडत होती. पण वडिलांच्या जाण्याच्या दुःखात की आपल्याच हतबलपणावर. पण शेवटच्या घटकेमध्ये ती त्यांची काहीच सेवा करू शकली नाही, काळजी घेऊ शकली नाही. 1 आठवडा, फक्त 1 आठवडा नवऱ्याने तिच्या बाबांना मान आश्रय दिला असता, जर आपल्या घरात राहण्यास सांगितलं असतं तर तिने मनापासून नवऱ्याला देवासमान मानलं असतं. पण तसं काही घडलं नाही. वृद्धाश्रमाच्या संचालकाच्या मदतीने तिने सर्व विधी पार पाडले. ते म्हणत होते, रेकॉर्डनुसार त्यांची सून, मुलगा आणि जावई देखील आहेत. त्यांनाही कळवलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा ती काहीशी स्वतःला सावरत म्हणाली, नाही, यांचे कोणीही नाही. ना सून, ना मुलगा, ना जावई. फक्त एक मुलगी आहे व तीही फक्त नावापुरतीच. हतबल संचालक बोलत होते, परिवाराला दुःखातून उभारण्याची शक्ती देऊन बाबांच्या आत्म्याला शांती मिळो. तेव्हा प्रणिती विचार करत होती, बाबांच्या आत्म्याला तर शांती मिळाली असेल. जाण्याआधीच त्यांचा सर्वांविषयी भ्रम जो तुटला होता ते समजून गेले असतील की कोणीच कुणाचं नसतं. मग त्यांचा आत्मा अशांत कसा राहील? हा पैसाच आहे जो एकटा सर्व नात्यांचे नाते निभावत आहे. प्रत्येक माणसाने प्रेमापोटी आपले हातचे सर्व सोडून द्यायला नको. आपल्या भविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवलं पाहिजे. नंतर तर मुलांचेच आहे. पण जिवंतपणी मरण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं. स्वतःसाठी जगणं. आपली सर्व संपत्ती असो किंवा घर, शेत सर्व विकून मुलांना देऊ नये, तर स्वतःसाठी काही शिल्लक ठेवावं. स्वतःच्या म्हातारपणाची सोय स्वतःच करावी. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.